श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी आपण जी चेक करणार आहे ती कन्या राशीसाठी असणार आहे. या आठवड्यामध्ये जानेवारी महिन्याच्या या आठवड्यामध्ये 11 तारखेनंतरचा जो आठवडा आहे आपला, या आठवड्यामध्ये तुमची काय एनर्जी असणार आहे, तुमच्यामध्ये काय चेंज होत आहे, तुमच्यामध्ये काय बदल होत आहेत, हे आपण या आठवड्यामधल्या एनर्जी आपण चेक करणार आहे, की तुमच्यामध्ये कोणता बदल घडतोय, कोणत्या गोष्टी घडत आहेत. श्री स्वामी समर्थ कन्या राशीसाठी काय आहे? डेस्टिनीमध्ये त्यांच्या काय आहे या आठवड्यामध्ये? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी. ओके. पहिलं कार्ड आलेलं आहे. बघा, पैसा, पॉवर किंवा अजून काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये कन्या राशीसाठी किंवा तुम्ही एखाद्या कोणत्यातरी साईटला पैसे लावले असतील, कोणत्यातरी बिझनेससाठी पैसे लावले असतील किंवा हे पैसे दुप्पटपणे आपल्यापर्यंत यावेत. शेअर मार्केट असावं, अजून कोणत्यातरी गोष्टी तुमच्यामध्ये असतील, व्याजाने असतील किंवा अजून कोणताही असू शकतो जिथून तुम्हाला दुप्पट पैसा मिळेल. तुम्ही 100 दिले तर तिथं 1000 होईल. अशा काही गोष्टी आहेत, तर तिथून यश आहे तुम्हाला. या आठवड्यामध्ये असं काहीतरी होताना दिसतंय, की तिथून तुम्हाला काहीतरी मिळतंय, तिथं काहीतरी तुम्हाला लाभ लागतोय किंवा लक्ष्मी मिळते, तुमच्या घरी लक्ष्मी येत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये दिसत आहेत. येणाऱ्या 4 दिवसामध्ये तर हे दिसतंय, की ह्या आठवड्यामध्ये काहीतरी चांगलं चेंज तुमच्यामध्ये होताना दिसत आहे. तर अजून आहे, की बघा इथं सुद्धा कॉइन्स आहेत. पण कॉइन्स कसं आहे तुम्हाला सांगू का? चांगल्या मार्गाने सुद्धा घालवणे किंवा चांगल्या मार्गाने हाताळणे किंवा त्यावरती चांगला विचार करणे किंवा हातात पैसे आले म्हणून चंचलता मन करणे किंवा नको त्या मार्गाला खर्च करणे हे सुद्धा टाळायचे आहे तुम्हाला. आणि जरी नाही टाळलं किंवा केलं किंवा मनावरती कंट्रोल ठेवला तरी सुद्धा तुमच्या मनात किंवा तुमच्या ह्या आठवड्यामध्ये काहीतरी अनावश्यक खर्च सुद्धा घडताना दिसतोय. कुठेतरी फिरायला जाणे, काहीतरी नवीन करणे किंवा पैशासंदर्भात बॅलन्स नसल्यामुळे नुकसान सुद्धा होत आहे. व्यवस्थित चंचलता पाहिजे. 2 म्हणजे अजून पण कसं आहे, की कसं आहे एखादी पार्टी जर आपल्याला डील करत असेल पैशासंदर्भात, कोणतीही पार्टी असू शकते. तर त्यावरती तुम्हाला ठाम राहायचं आहे. मनाची चंचलता करायची नाहीये. जेणेकरून तुम्हाला त्यातून फायदा होत असेल तर तुम्हाला तो फायदा करून घ्यायचा आहे. मन स्थिर ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट पैसा तुमचा कुठेतरी वेस्ट जाताना दिसतोय किंवा तुम्ही कुठेतरी पैसे आल्यावर तुम्हाला काहीतरी गुरमीच आहे तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट पैसा तुमचा कुठेतरी वेस्ट जाताना दिसतोय किंवा तुम्ही कुठेतरी पैसे आल्यावर तुम्हाला काहीतरी मध्ये ज्या गोष्टी आहेत बदलणाऱ्या पैसा जो आल्यानंतर तुमच्यामध्ये जी एक निगेटिव्ह शक्ती आहे, एक ईर्ष्या उत्पन्न होणे, ह्या गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसतायत. आणि ह्या गोष्टी घडू नयेत किंवा यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडाव्यात किंवा एक ईर्ष्याची भूमिका तुमच्यामध्ये नाही यायला पाहिजे. ही कुठेतरी जास्त येताना दिसते आहे. येस. त्यामुळे कधी काय होईल माहितीये का, वेळ आली की एक दरिद्री लक्षणे येऊ शकतात किंवा दरिद्री वेळ तुम्हाला भोगावी लागते किंवा पैसा असून आला पैसा आणि गेला, पण आपल्या वेळेला नाहीये. तो वेळेला पुरलेला नाहीये. हे असं काहीतरी होताना दिसतंय. त्यामुळे तुम्हाला पैसा आल्यावर जास्त म्हणजे पैसा आल्यानंतर जो आपल्याला एक स्वार्थ निर्माण होतो, तो होऊन द्यायचा नाहीये. नॉर्मल व्यक्तीसारखं नॉर्मल राहायचं आहे. एखादी अपेक्षा असेल, होप्स असतील किंवा कोणाकडून तो ठेवलेले असतील, तुम्ही आशा असेल तुमची ती कंप्लीट होताना दिसते या आठवड्यामध्ये. तरी सुद्धा तुम्ही हँगमॅन आहात. आशा आहे तुमची कोणत्यातरी गोष्टीची तुम्ही वाट बघताय किंवा कोणतंतरी स्वप्न तुमचं कंप्लीट व्हायचं वाट बघताय, पण ते होत नाहीये. तुम्हाला सगळं माहीत आहे की ते का होत नाही, कशासाठी होत नाही, त्याचं कारण काय, त्याचं रिझन काय, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. पण तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी चेंज होत नाहीयेत, बदलत नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, मनस्ताप होतोय आणि हँगमॅन झालेला आहात, की समजत नाहीये तुम्हाला, की हे असं का होतंय आणि कशासाठी होतंय. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा कदाचित फॅमिलीसाठी सुद्धा आहे. फॅमिलीमध्ये काही गोष्टी कंप्लीट होत नसतील. मुलाबाळांचा प्रॉब्लेम असेल किंवा पैशासंदर्भात असेल किंवा फॅमिलीमध्ये कपल्स 2 असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी वादविवाद असेल किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला सोडून गेलेला असेल किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये असेल. अशा काही फॅमिली संदर्भात ज्या गोष्टी आहेत, त्यातून कुठेतरी तुम्हाला नाराजी व्यक्त होताना दिसते आहे या आठवड्यामध्ये. तर ह्यासाठी मला असं वाटतंय, की आपण पहिल्यांदा जी एनर्जी चेक करायची आहे लव्ह रिलेशनची, ती बघूया. कारण फॅमिलीचं कार्ड आलेलं आहे. तर फॅमिली आणि पैसा, फॅमिलीसाठी मला लव्ह रिलेशन एकदा चेक करावंसं वाटतंय, की तुमच्यामध्ये काय आहे? बघा, ज्या वेळेला आपल्या पार्टनरला वेळ द्यायचा आहे, तेव्हा तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे.
जेव्हा समोरचा पार्टनर तुमच्यासाठी वेळ मागत असेल, तर तेव्हा त्यांना वेळ देणे गरजेचे आहे आणि तेव्हा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं किंवा त्यांची काळजी घेणं, त्यांची केअर करणं हे जास्त गरजेचं आहे. फॅमिलीसाठी जर बघायला गेलं, कारण फॅमिलीचं कार्ड आलेलं आहे म्हणून मी लव्ह रिलेशनचं कार्ड घेतलं. कुठेतरी बॅलन्स तुमचा कमी होतोय किंवा तुमच्या पार्टनरची मनमानी पार्टनरसाठी तुम्ही वेळ देत नाहीये किंवा तुम्हाला त्यांना जेव्हा हवंय किंवा तुम्हाला जेव्हा हवं आहे, दोघांमधल्या काही गोष्टी जुळून येत नाहीत. तुमच्यामध्ये वाद होत असतील, भांडण होत असतील, तर हे सगळ्या गोष्टी जुळून येण्यासाठी काहीतरी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून हे नातं टिकून राहील. तर अजून एंजल्स काय तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहेत, एंजल्स काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपण बघूयात. येस. मला असं वाटतं, की लहान मुलांना वेळ द्या, फॅमिलीला वेळ द्या. कुणाला एंजल्स असं सांगत आहेत, की ज्यांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नसेल, त्यांना सुद्धा एंजल्स सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की लवकरच तुझ्या आयुष्यात शुभ वेळ येताना दिसत आहे. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये लहान मुलांना वेळ द्या. लहान मुलं दिसली तर त्यांना चॉकलेट द्या किंवा त्यांचा लाड करा किंवा त्यांना प्रेमाने एखादी वस्तू द्या, भेट द्या. आता संक्रांत पण येत आहे, त्यामुळे संक्रांतीच्या काही वस्तू लहान मुलांना दान करा. ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येत आहेत, की अ, एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी, एक आई म्हणून आपल्या फॅमिलीची केअर करा. एक आई म्हणून तुम्हाला एखाद्या गोष्टीचा सन्मान करा. सगळ्या गोष्टी सकारात्मक होतील हे सांगण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पांच्याकडून आध्यात्मिक ज्ञान जास्त असणं गरजेचं आहे. ते नसेल तर ते घेण्याची गरज आहे. अध्यात्माच्या गोष्टीने नकारात्मक विचार जर तुमच्या मनात येत असेल, नकारात्मक विचार तुम्ही करत असाल, तर कदाचित तुम्हाला आता बदलण्याची वेळ आहे. अध्यात्माकडे वळा, अध्यात्माचा विचार करा, काही गोष्टी अध्यात्माकडून घ्या. जेणेकरून तुमच्या आयुष्याची एनर्जी पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळावी आणि आयुष्यातला सकारात्मक किंवा एखाद्या साक्षात्कार आयुष्याचा व्हावा, जेणेकरून तुमच्यामध्ये बदल घडला तरच आयुष्य कुठेतरी चांगल्या वळणावरती येईल. वाईट वळण जर लागत असेल तर तुम्हाला सावरण्याची गरज आहे आणि आयुष्यात पुढे स्ट्रगल करण्याची वेळ आहे. आत्ताच सावध राहा असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अहंकार वाढवून देऊ नका. कारण ऑलरेडी पैशाचा खूप मोठा मेसेज आहे. तो खूप पैसा आहे तुमच्याकडे. त्यामुळे तुमच्यामध्ये थोडंसं कुठेतरी निगेटिव्ह गोष्टी सुद्धा होताना दिसत आहेत. अहंकार नाही पाहिजे. अध्यात्माकडे वळायचं आहे. पैसा आयुष्याला पुरलेला नाहीये हे सुद्धा सांगण्याचा थोडासा मेसेज आहे तुम्हाला. ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या आहेत. जर आताची डेक बघायला गेलं तर ही डेक जी आहे ती श्रीकृष्णांची आहे. या डेकमधून कोणत्या देवतेचा मेसेज तुमच्यासाठी असणार आहे. अ, ते आपण बघूया. ब्रह्मा, साक्षात ब्रह्मांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. ब्रह्मा काय सांगताना दिसत आहेत? प्रेरणा. एक चांगली प्रेरणा आपल्याकडून समोरच्याला देता यावी असं आपण वागायचं आहे, जेणेकरून एखादा व्यक्ती म्हणत नाही का, की हा बघ तो व्यक्ती किती छान आहे, त्याने किती प्रगती केली. अशी एखादी प्रेरणा आपली समोरच्याने द्यावी. आपलं नाव घेऊन आपली एखादी प्रेरणा समोरच्याला द्यावी. असं काहीतरी आपण करून दाखवायचं आहे किंवा अशामध्ये उदारता, उपचार, दुसऱ्यांना मदत करणे, ह्या सगळ्या आध्यात्मिक, सर्जनशील सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येत आहे, की अध्यात्माकडे वळा आणि चांगलं राहा. चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये घडू देत. चांगलं मार्गदर्शन परमेश्वराने तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं तर कदाचित आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत राहतील. ही जी डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा या काळाचा उद्धार करण्यासाठी आहे. आणि या डेकमधून मी तुम्हाला आता येणारा जो काळ आहे अमावस्येचा, तो तुम्हाला मी सांगणार आहे, की येणाऱ्या अमावस्येला काय घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा काय मेसेज आहे तुम्हाला अमावस्येचा. आणि मी इतकं जीव तोडून तुम्हाला सांगत असते. सगळे व्हिडिओज किंवा सगळे एनर्जीज तुम्हाला पूर्ण समजावी, क्लिअर समजावी, स्पष्ट समजावी. हे जर सांगण्यासाठी मी इतका आकांताने प्रयत्न करत असेल, तर नक्कीच तुमचे कर्तव्य होतं, की श्री स्वामी समर्थ एकदा तरी लिहावं. श्री स्वामी समर्थ. एक संतुलन खोज, एक चांगलं खोज घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं शरीर चांगलं राहील, मन चांगलं राहील. मनाला एक चांगली एनर्जी जर पाहिजे असेल, तर चांगल्या गोष्टींचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. वाईट गोष्टीची भागीदारी तुम्ही होऊ नका. चांगल्या गोष्टीची भागीदारी व्हा. चांगल्या गोष्टीसाठी साथ द्या. वाईट गोष्टीला साथ देऊ नका. या अमावस्येचा तुम्हाला सांगण्याचा मोठा मुद्दा आहे. ही एनर्जी बघायची म्हणून बघू नका. जेणेकरून ज्या गोष्टी मी उपाय जे सांगत आहे, त्या गोष्टी फॉलो ही देखील करत जा. जेणेकरून तुमच्यामध्ये बदल घडतील. चांगल्या गोष्टी घ्यायच्या असेल तरच तुमच्या आयुष्यात बदल घडताना दिसतील. फक्त एनर्जी मॅच झाली म्हणून इथं सोडू नका. हे आता हे आठवड्यात ते घडणार आहे.
जाऊ दे हे असंच जाणार आहे आठवडा हा, आता बघू पुढच्या आठवड्यात काय घडतंय. हे जर असं घडत राहिलं तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. तर कुठेतरी आजारपण सुद्धा दिसतं आहे या आठवड्यामध्ये. या आठवड्यामध्ये काहीतरी गोष्टी तुमच्यामध्ये मेजर चेंज आहे. आजारपण दिसतं आहे आणि आजारपणासाठी काही गोष्टींचा खर्च तुम्हाला होतोय हे सुद्धा तितकंच आहे. ही जी डेक आहे ती तुमचा काळ दर्शवते कोणता चांगला आणि वाईट. काय काळ आहे तुमच्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये कोणता मेसेज आहे तुम्हाला हे आपण बघूयात. जलद होगा. ज्या गोष्टी चांगल्या व्हायच्या आहेत, त्या लवकरात लवकर होतील, लवकरात लवकर बदल होईल. पण तुमच्यात पण बदल घडणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी फॉलो जर केल्या, तर तुमच्यामध्ये बदल लवकरात लवकर होईल. ही जी डेक आहे ती भगवद्गीतेतून आहे. भगवद्गीतेचे काय मेसेज आहे तुमच्यासाठी हे आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ. 1, 2, 3, 4 स्वामी समर्थ. बेचैन मन. मन बेचैन होणे, या आठवड्यात तक्रारी होणे तुमच्या, काही गोष्टी संभव असू शकतात. तर तुम्हाला त्यातून मार्ग काढायचा आहे. आणि शक्यतो या आठवड्यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थांचं जप-तप जास्त करायचं आहे. जप जास्त करायचा आहे. नामस्मरण जास्त करायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचे. आणि सकारात्मक विचार करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आई रेणुका मातेच्या नावाने नावाने 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10ची एनर्जी आहे, चांगला आहे, उजवा कौल आहे. फॅमिलीचं कार्ड आलं होतं मगाशी. इथं सुद्धा आहे की फॅमिलीवर तुमचं लक्ष आहे, कुटुंबावर तुमच्या चांगल्या देवीचा आशीर्वाद आहे. कुळाचा उद्धार करण्याचं काम देवीचं आहे आणि देवी ते पुरेपूर पार पाडत आहे. पैशासंदर्भात जर प्रॉब्लेम तुमचे सुरू असतील तर ते सुद्धा सुटतील आणि जर आता कोणी अबंडन्स मिळवण्याच्या नादात असेल तर ते सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला मिळताना दिसत आहेत. आणि एक कुटुंब जे आहे तुमचं सुखी कुटुंब लवकरात लवकर होईल आणि थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आता इन्व्हॉल्व आहे तर त्यातून सुद्धा लवकरात लवकर आई देवी माता तुमच्या आयुष्यातून चांगल्या गोष्टी बदल काहीतरी घडवून आणून देणार आहे असं देवीचं सांगणं आहे तुम्हाला. तर श्री स्वामी समर्थ ही एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. कारण मला सुद्धा मेहनत असते की मला सुद्धा वाटत असते की माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापर्यंत चांगल्यातली चांगली बातमी किंवा चांगल्यातली चांगली एनर्जी त्यांच्यापर्यंत व्हावी आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार व्हावा, कुठेतरी चांगलं व्हावं असं मला सुद्धा वाटत असतं. म्हणून मी इतकं डीपली जाऊन तुमच्यासाठी एनर्जी चेक करत असते. तर तुम्हाला मला सांगावसं असं वाटतंय की फक्त 2 मिनिटाचा वेळ असतो आपल्यासाठी की श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला. तर तेवढं सुद्धा तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ.